रस्त्यावर नमाज पठणामुळे कारवाया होतात, इथे पालखीमुळे रस्ता जाम होतोय. सपा आमदार अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य. अशा फालतू गोष्टींना उत्तर देत नाही, फडणवीसांनी आझमींना सुनावलं. राज्यात सध्या तरी ठाकरे बंधू आणि पवार काका पुतण्या एकत्र येण्याची शक्यता धुसरच. दैनिक पुढारीच्या मुलाखतीत छगन भुजबळांचा दावा, तर शरद पवार कधीच भाजपसोबत जाणार नाहीत. भुजबळांनी मांडली रोखठोक भूमिका. युतीबाबत आदित्य आणि उद्धव ठाकरे बोलत नाहीत, तर त्यांचे चमचे बोलतात. संदीप देशपांडेंची टीका, तर इथे येड्या गबाड्यांच्या म्हणण्याला अर्थ नाही, संयम बाळगावा. संजय राऊतांचं प्रत्युत्तर. माळेगाव साखर कारखान्यासाठी 5 वाजेपर्यंत 84% मतदान. अजित पवार सुप्रिया सुळेंनी केलं मतदान. पवार विरुद्ध पवार प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार, 24 जूनच्या निकालाकडे लक्ष. ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य सचिव डॉक्टर संजय लाखे पाटलांचा राजीनामा. उद्धव ठाकरेंनी तिकीट देण्याचा शब्द पाळला नसल्याचा आरोप. संजय राऊतांमुळे सांगलीची जागा गेल्याचाही आरोप. कमॉन किल मी ऐवजी कमॉन सेव्ह मी म्हणा. ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेनं बॅनरमधनं उद्धव ठाकरे यांना डिवचलं. मुख्याध्यापक पित्याच्या मारहाणीमध्ये मुलीचा मृत्यू. 12वी नीट चाचणी परीक्षेमध्ये कमी गुण पडल्यानं लाकडी खुंट्यानं मारहाण. सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील घटना. इस्रायल इराण युद्धामध्ये अमेरिकेची एंट्री. इराणच्या 3 आण्विक ठिकाणांवरती अमेरिकेचा हल्ला. फोर्डो, नंताज आणि इस्फहान भागावरती बॉम्बचा वर्षाव. डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती, अमेरिकेचा इराणवर हल्ला. इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इस्रायल सावध. इस्रायलमध्ये आणीबाणी लागू. शाळा महाविद्यालय बंद. तर डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवरील हल्ल्याचा निर्णय इतिहास बदलेल. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांची प्रतिक्रिया. होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा इराणचा निर्णय. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलांच्या किमतीवरती मोठ्या परिणामांची शक्यता. पुढचे 3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा. मुंबई आणि उपनगरांनाही येलो अलर्ट जारी. 23 आणि 24 जूनला अतिमुसळधार पावसाचा अंदाज. रविवारी सुट्टीमुळे पावसाळी पर्यटन स्थळांवरती तुफान गर्दी. लोणावळ्याच्या भुशी डॅम, सिंधुदुर्गाचा आंबोली आणि वावनकोण धबधबा, तर कोल्हापुरात राऊतवाडी धबधब्यावरती पर्यटकांची गर्दी.